चला मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 4 षटकांचा सामना सुरू झालेला मित्रांनो आपण पाहू शकाल. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचा विचार केले तर स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये ग्रुप सी मधून आपण विचार केला तर माणकोळी आणि गावदेवी वेळे या दोन संघांदरम्यान निश्चितच हा अतिशय क्रुशियल गेम मैदानाच्या आतमध्ये सामना बिग बॅटल निश्चितच आपण पाहू शकाल. अगोदर खऱ्या अर्थाने 2-2 सामने प्रत्येक संघाने जिंकलेले. द गेम इज ऑन. पहिला चेंडू विनीतसाठी खऱ्या अर्थाने पाहायचा आहे. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगोदर समोर होते, त्यानंतर पाठमोरे झाले आणि नंतर त्यांना समजलं की चेंडू अगदी त्यांच्या डोक्यावरून निघून गेला. चेंडूचं सेफ लँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने प्रयत्न तर केला होता क्षेत्ररक्षकांनी, अंतिमतः चेंडू त्याच्या हातांमध्ये कैद झालेले आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर 2 धावा या धावपलकर खऱ्या अर्थाने जोडल्या जातील. 2 अधिक 3 2 धावा धावपलकर आहेत. निश्चितच एका षटकानंतर आपण पेनल्टीचा विचार करू. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये फुल अँड सक्सेसफुल षटकार. धन्यवाद माननीय श्री प्रफुल्ल गोविंद पाटील स्टँड ते खऱ्या अर्थाने रणधीर डेव्हलपर्स यांच्या पलीकडे जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने बसलेले आहेत वाडा मोकाडावरून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यातून एका प्रेक्षकाने खऱ्या अर्थाने झेल टिपलाय. त्या प्रेक्षकाला 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिले जाईल साई स्पोर्टच्या माध्यमातून. विनंती असेल प्रेक्षक आपण खऱ्या अर्थाने निश्चितच समोर या. गोलंदाज तयार. साजन विनीतसाठी पुन्हा शॉर्ट पिचिंग आहे. पूल केले पुन्हा एकदा. चेंडूला पाहायचं. निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. अंतिमतः खऱ्या अर्थाने हा झेल समाप्त करता आला नाही योग्य रीतीने या क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा इथे मात्र जीवनदान मिळालेलं पाहायला मिळालं. या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं विनीत माळी याला. त्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. धपलक आपण पाहिलं तर 1-0 10 धावा धपलकर आहे 10 कदम मैदानाच्या आतमध्ये. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं साजन तयार. पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पुन्हा एकदा निश्चितच अप्रतिम रीतीने हा फटका सजवलेला पाहायला मिळाला. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते आणि त्यानंतर चेंडूला भिरकावून दिलं अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून. फटका दमदार षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. धन्यवाद. या ठिकाणी आयवा झेल पकडलेला आहे आणि त्याचं पारितोषिक देत असताना गणेशजी धंपाल पाटील सरांच्या माध्यमातून गावाचं नाव बोटस कुठे आला हा? मोखाड्याच्या खाली. मोखाड्याच्या खाली. आणि नाव रतन. रतन कशासाठी आलेलं आहे? पडावात काम करा. कोणाच्या पडावात? सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे यांच्या प्लेयर्सनी 100 रुपये कमावलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक धाव इथेही कंप्लीट झालेली आपण पाहिले. या षटकामध्ये विनीत काय फलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. पहिल्या चेंडूवर त्याला जीवदान मिळालं होतं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जीवनदान मिळालं. एकाच फलंदाजाला या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 2 जीवनदानं मिळालेली आहेत. त्यानंतर काय फलंदाजी राहिले. 17 धावा धावपलकर आहेत. या षटकाला समाप्त करण्यासाठी गोलंदाजाला 1 चेंडू टाकावा लागेल. या षटकामध्ये जर विचार केला तर आपण हाफ ट्रॅकर गोलंदाजी झाले. त्याचबरोबर आपण पाहिले खऱ्या अर्थाने गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु दिशा कुठेतरी भरकटते गोलंदाजाच्या माध्यमातून. साजर पुन्हा एकदा तयार असेल. यशपाल याच्यासाठी इथे सुद्धा अप्रतिम रीतीने हा चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा झाला सुयोग्य वापर. चेंडूने अभ्यास केली आहे खऱ्या अर्थाने सीमारेषेची सफर. हा चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. धन्यवाद. उजव्या स्टेजच्या फार बाहेर गेले होते. खऱ्या अर्थाने शपल क्रॉस झाले होते आणि आडव्या बॅटने हा फटका खऱ्या अर्थाने सजवलाय आणि अप्रतिम रीतीने इथे कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग ताकदीचा सुद्धा वापर इथे झालेला आपण पाहिला. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे खऱ्या अर्थाने इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवण्यामध्ये सक्सेसफुल ठरला.
अ प्लेअर विथ एक्सपिरियन्स यशपाळ माळी. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 21. 21 धावा धावपलकर मित्रांनो लागलेले आपल्याला पाहायला मिळाला. एकविरा मानकुळीसाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष गणेशदादा केणी, त्याचबरोबर रविशेठ पाटील आणि एक जुने जाणते समालोचक काळीराम केणी सर यांच्या माध्यमातून आयोजन नियोजनाला शुभेच्छा आलेले. धन्यवाद. यानंतर सामना असेल वडूनवगर वर्सेस वाघबील. दोन्ही संघाच्या संघनायकांनी खऱ्या अर्थाने निश्चितच व्यवस्थापन समितीबरोबर संपर्क साधा. क्रमांक 2चं षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज बॉबी भोईर स्वतःला खऱ्या अर्थाने तयार करताना आपण पाहू शकाल. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्ले संपला. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आता सीमारेषेवर तैनात झालेले आपण पाहू शकाल. धावपलक आता खऱ्या अर्थाने 3 धावांच्या पेनल्टीने पुढे जाईल. 24-24. लोअर फुलटॉस कन्वर्ट केलेला आहे. चेंडूला डीप मिड विकेट कडे वळवलाय. मनगटाचा वापर निश्चितच करण्याचा प्रयत्न विनीच्या माध्यमातून झालाय. लेझी वॉक दुसऱ्या धाबेसाठी निघाले होते, त्यानंतर परतू शकले नाही. सेपर झोन मध्ये गोलंदाजाने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला आणि इनफॉर्म फलंदाज विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. धावबादचा शिकार. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. काय गरज नव्हती खऱ्या अर्थाने. ज्या पद्धतीने फलंदाजी विनीत मैदानाच्या आतमध्ये करत होते आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी निघाले जरूर होते. पुन्हा एकदा स्वतःला सांभाळू शकले नाही. कंट्रोल राहिला नव्हता खऱ्या अर्थाने. अंतिमतः जोपर्यंत खऱ्या अर्थाने पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचतील तोपर्यंत खूप उशीर झाला होता. फलंदाज बाद झाला धावबादच्या रूपाने. 24 धावा धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. एकविरा माणकोळी वर्सेस गावदेवी वेळे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये टफ एन्काउंटर. खऱ्या अर्थाने ज्या ज्या बेस वेळे आणि माणकोळी हे सामने झालेले त्या त्या बेस हे सामने खऱ्या अर्थाने अल्पेश शेवटच्या षटकामध्ये किंबहुना शेवटच्या 1-2 चेंडूंपर्यंत गेलेले आपण पाहिलेले आहेत. बिग बॅटल खऱ्या अर्थाने आपण बऱ्याचदा एन्जॉय केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये असाच एखादा सामना जो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा ठरेल का पाहूया. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिलं षटक संपलंय. धावपलकर धावा पहिल्या षटकानंतर आल्या होत्या खऱ्या अर्थाने 23. त्यानंतर पहिल्या चेंडूवर गडी बाद झाले धावबादच्या रूपाने. विनीत माळी ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने 2 षटकार आले होते. 18 धावा व्यक्तिगतरित्या धावपलकर जोडल्या होत्या. धावबादच्या रूपाने बाद झाले. वेळी संघासाठी गुड न्यूज आहे खऱ्या अर्थाने. रतिलाल पाटील, मोसम शेठ पाटील भरोडीचे उद्योजक आहेत, प्रसिद्ध उद्योजक. यांच्याकडून वेळी संघ खऱ्या अर्थाने जर मेगा फिनालेपर्यंत पोहोचतो आणि मेगा फिनाले जिंकतो तर फार मोठा अवॉर्ड त्यांच्यासाठी आहे. येस बॉबी, आय गॉट इट. यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चितच या अगोदरचा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहिला. धावपलक यावेळेस स्थिर आहे. 24 धावा धावपलक आहेत. बॉबीला एकदा पुन्हा तयार व्हावं लागेल. 25-25. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळून काढायचं होतं. फार मोठा लाऊड शॉट मैदानाच्या आतमध्ये ते मात्र केला गेला. फक्त आणि फक्त आपल्याला निश्चितच उत्साह पाहायला मिळाला. आणि ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचे अपील होत असतात त्याच्या वेळेस अपील करणाऱ्या संघाला माहीत असतं आणि त्या खेळाडूंना सुद्धा माहीत असतं खऱ्या अर्थाने ही जी आपण दाद मागतो त्या दादमध्ये खऱ्या अर्थाने किती सत्यता आहे किंवा आपण किती प्रिसाईज आहोत. मैदानाच्या आतमध्ये उजव्या स्टेजच्या फार बाहेर इम्पॅक्ट झालेला पंचांनी दर्शवला. बॉबी पुन्हा एकदा इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. यशपाळ माळी कुठेतरी स्ट्रगल करताना आपण पाहतोय. बऱ्याचदा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर फार चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली होती. लेग बायच्या रूपाने ही धाव इकडे मात्र अंकित केली जाईल. धावपलक एकने वृद्धिंगत होत असताना धावपलकर एकूण धावा यावेळेस अंकित होतील 26 धावा धावपलकर आहेत. आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बॉबी भोईर नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी या ठिकाणी मात्र नक्कीच पाण्याचे व्यापारी म्हणून ओळखले जात आहेत. ययती तांडेल सरांचं आगमन होत आहे. खरोखरच ययती तांडेल सरांच्या बद्दल खूपच ह्या विभागामध्ये काहीतरी केलं जात आहे. कारण एखाद्या घरामध्ये दुःखद घटना झाली तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जो काही लागणारा सामान आहे तो संपूर्ण सामान ययती तांडेल सरांच्या माध्यमातून मोफत मिळते. जय मल्हार फुल भांडार निवृत्ती पाटील यांच्या दुकानामध्ये ययती तांडेल सरांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा संपूर्ण सामान दिला जातोय आणि 13 दिवस संपूर्ण पाण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते.
असे ययाती तांडेल सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम सर. आपलं या स्पर्धेमध्ये सरपंच महेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हर्षद होंडो आणि फैजान मेमान आपण VIP डायज वरती या. आपलं सुद्धा स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू त्याचबरोबर हर्षद जाधव आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कम बॉक्स. पहिला चेंडू नवीन फलंदाजाच्या समोर ज्या पद्धतीने हाताळला पाहिजे तो आदर्शवत चेंडू बॉबीने हाताळलाय. निर्धाव चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढले. क्रॅकिंग ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्याने चांगली गोलंदाजी वैभवच्या समोर करताना बॉबी नावाचा गोलंदाजाला आपण पाहिला. ज्याच्या बेस आपण टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समॅन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर असा सामना पाहतो. त्या बेस कधी आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाजाची सरशी झालेली असते, परंतु मैदानाच्या आतमध्ये या शेवटच्या 2 चेंडूंवर त्याच्या विरोधात गेलेला निकाल आपल्याला पाहायला मिळाला. बॉबी भोईर याची प्रिसिजन लेवल फार चांगली होती आणि खोलवर टप्प्यावर चेंडू इथे मात्र हाताळताना बॉबीला आपण पाहिलंय. दोन्ही चेंडू खऱ्या अर्थाने फार मोठे फटके मारण्याची संधी समोरच्या फलंदाजाला. खरं तर वैभव माळी एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला सुद्धा थांबून ठेवलं असं आपण म्हणूया. 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते होतं विथ दी पेनल्टी 24. आणि आता जर आपण धावफलकावर नजर टाकली तर 2 षटकं संपलेत म्हणजे 12 चेंडू संपलेत आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त धावा आल्या 3 आणि एकूण धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 27. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार झालेला आपण पाहू शकाल. अनिकेत मुकादम क्रमांक 3चं षटक व्यक्तिगत रित्या पहिलं षटक आणि संघासाठी सांघिक 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी अनिकेत तयार असेल. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर त्या 27 आहेत. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये जर आक्रमक सुरुवात होती मानकोली संघासाठी. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बॉबी याने कमबॅक करून दिला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॉबीने केल्या. 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या. गडी एकही बाद झाला नव्हता खऱ्या अर्थाने. त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विनीत माळी सारखा मोठा फलंदाज धावाच्या रूपाने अगदी दुर्दैवी रीतीने तिकडे मात्र बाद झालेला आपण पाहिला. त्यानंतर सूर सापडला नाही कोणताही फलंदाजाला. क्रमांक 3 साठी गोलंदाज तयार अनिकेत मुकादम. उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू हा इथे मात्र पिच झालेला आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर शोधत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. षटकाची सुरुवात करत असताना ज्या बेस तुम्ही वाईड यॉर्कर तिकडे मात्र हाताळता आणि त्याची खऱ्या अर्थाने निश्चितच चांगल्या पद्धतीने तिकडे मात्र हाताळणी करता, नियंत्रण चांगलं दाखवता. एक गोलंदाज म्हणून निश्चितच तुमचं स्किल आमच्यापर्यंत पोहोचत असतं. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला या गोलंदाजाने. पाहायचं यानंतर कशी गोलंदाजी असेल. पुन्हा एकदा समोर ठेवले. लॉक करायचं होतं चेंडूला. लेग बिफोर अगदी प्लम केल्या एस्टियनच्या समोर. फलंदाज वैभव माळी बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्या नावाचा हाय बुलबाला. आला आला यो अक्षय शेट पाटील. आला यो भिवंडीवाला. आला आला यो अक्षय शेट पाटील. कारबाब गाववाला. आला आला यो अक्षय शेट पाटील. आला यो भिवंडीवाला. आला आला यो अक्षय. धन्यवाद. वेळे संघ जर हा सामना जिंकतो तर खऱ्या अर्थाने भरोडीचे उद्योजक मोसमजी पाटील त्याचबरोबर रतिलाल पाटील प्रमोद भोईर यांच्याकडून मिनी पंजाब येथे खऱ्या अर्थाने त्यांना चांगली मेजवानी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना लाईन ऑफ मानकोळी खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो दीपेश माळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. विनीत माळी बाद झाले होते. 18 धावा त्याने धावफलकावर जोडले होते. त्यानंतर वैभव ऑफ कलर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. स्ट्रगल करावं लागलं वैभव याला आणि व्यक्तिगतरित्या 1 धाव धावफलकावर जोडून त्याला बाद व्हावं लागलं. 4 चेंडूचा त्याने सामना केला. गोलंदाज अनिकेत मुकादम तयार. पहिला चेंडू जोरदार दाद मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र मागितली जाते. पाहायचंय आवाज तर फार मोठा आहे. अंतिमतः इथे मात्र हे मैदान सोडले दीपेश माळी याने. स्पोर्ट्समॅन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मोठा खेळाडू फलंदाज बाद. बिग विकेट. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला.
काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. निश्चितच आपण पाहिलं तर व्यक्तिगतरित्या पहिलं षटक हे सांघिक संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. अनिकेत मुकादम नावाचा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर वैभव माळीला बाद केलं आणि त्यानंतर दीपेश माळी याला सुद्धा खऱ्या अर्थाने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. काय कमबॅक केलाय गोलंदाजी करणारी या संघाने. पहिल्या षटकानंतर 21 धावा धापलकर होत्या, त्यानंतर सरासरी कमी झाली 13.50 झाली आणि तिसरं षटक सुद्धा फार अप्रतिमरित्या हाताळलं जातं. अनिकेत तयार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने थोडीफार इंजुरी आणि त्या निश्चितच सामना करत असताना इंजुरीजला आता पुन्हा एकदा पदार्पण केले संघामध्ये. तकदीर समोर ठेवले, हा फटका फार चांगला. असं वाटत होतं खऱ्या अर्थाने हा चेंडू ट्रॅव्हल होतो की नाही. अंतिमतः हा अगदी त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. आजच्या दिवसातील यानंतरचा सामना मित्रांनो पाहण्यासाठी विसरू नका, कारण यानंतर एक बिग फाईट वडूनगर वर्सेस वाघबे. वडूनगर संघाचं खऱ्या अर्थाने आगमन झालं या क्रीडानगरीमध्ये. तुमचं स्वागत असेल. धावपलक या षटकाराची खऱ्या अर्थाने वाट बघत होतं असं म्हणायला हरकत नाही. हा षटकार या धावपलकावर जोडला गेला आणि 33 धावा धावपलकर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 2.4 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या अगोदरचा गोलंदाज म्हणजे बॉबी याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. गुड लेंथ स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू राईज होत असताना खऱ्या अर्थाने कंट्रोल देता आला नाही, तिकडे साधता आला नाही. तकदीर माळी याला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस करायचं होतं. चेंडू फैचा प्रॉपर संपर्क आला जरी नसेल तरी एक धाव या धावपलकावर जोडण्याची संधी निर्माण झाली. ती धाव जोडली गेली. 34 धावा धावपलकर असतील. या षटकाला कंप्लीट करण्यासाठी एक चेंडू यानंतर इथे मात्र फेकावं लागेल अनिकेत मुकादम नावाच्या गोलंदाजाला. पाहायचे या षटकाला समाप्ती कशा पद्धतीने दिली जाईल. एखादा मोठा फटका जर यशपाळ माळी याच्या बॅटमधून आला तर तो खऱ्या अर्थाने स्वागतार्ह असेल. इथे मात्र मानकोली संघाला पाहायचे धावपलकावर एकूण धावा आहेत 34, 34. 3 गडी बाद झाले. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत अनिकेत मुकादम. बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला उडवून दिलेला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. धन्यवाद. अभि फ्रॉम दी बॉडी खेळले. खऱ्या अर्थाने लाभ केलं होतं चेंडूला. चेंडू थोडा दूर होता. ड्रायव्हिंग लाईन अवेलेबल होती. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका इथे मात्र यशपाळ यांनी सजवला. अंतिम क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर ती हेड पोझिशन स्टील होती. चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवण्यामध्ये खऱ्या अर्थाने समर्थ ठरला फलंदाज आणि अनुभवाचा भांडार आहे. यशपाळ माने म्हटलं तर खऱ्या अर्थाने भिवंडी क्रिकेटचं ची उंची वाढवण्यामध्ये हा निश्चितच खेळाडू सुद्धा कारणीभूत आहे. 40 धावा धावपलकर लागलेले मित्रांनो आपण पाहू शकाल. क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोणता गोलंदाज इथे मात्र मार्गस्थ होईल. कर्णधार आता कोणत्या गोलंदाजाकडे निश्चितच जातील. क्रमांक 2चं षटक बॉबीने हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. क्रमांक 1चं षटक साजन याच्या विरोधात धावा आल्या होत्या 18 आणि या पेनल्टीच्या 3 म्हणजे 21 धावा त्या षटकात आल्या. आणि अनिकेत मुकादम यांनी निश्चितच अलीकडेच तिसरं जे षटक हाताळलं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 2 गडी सुद्धा बाद केले, परंतु 2 मोठे फटके खेळण्याची संधी समोरच्या फलंदाजांना दिली. 2 षटकार आलेले आपण पाहिले. धावपलक 40. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संपलेला आपण पाहू शकता. खारबाव नगरीमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. अतिशय मोठ्या तत्वावर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि या आयोजनाचे प्रणेते खऱ्या अर्थाने महेंद्र शेठ पाटील यांचा उद्या वाढदिवस आणि फार मोठा जल्लेश उद्याच्या दिवसामध्ये आपण अनुभवू शकाल. क्रमांक 4चं षटक घेऊन गोलंदाज तयार असतील कुलदीप. तकदीरसाठी गती परिवर्तन. एज अँड गॉन. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 6:23 कालावधी झालेला आहे. यानंतर रजनी क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल ज्यावेळेस फ्लड लाईट्स ऑन होतील आणि
समीर तांगडे आपणास विनंती आहे, आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीसाठी स्वतःला तयार ठेवा. या अगोदर चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेला पाहिला कुलदीप नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. कुलदीपला माहीत होतं तकदीर ज्या आक्रमकतेने फलंदाजी करतो ती आक्रमकता कुठेतरी भेदायची असेल तर ती शांततेनेच भेदली जाऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन करताना हा कुलदीप नावाचा गोलंदाज आपण पाहिला. झेल अप्रतिमरित्या ते मात्र टिपला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी आलेले आपण निश्चितच पाहू शकाल. गोलंदाज तयार कुलदीप. शॉर्ट पिचिंग आहे यावेळेस खऱ्या अर्थाने मिस टायमिंग. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय दी बॉलर कुलदीप. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. धन्यवाद. गोलंदाज ऑन द विकेट हॅट्रिक आपण पाहू शकाल. कुलदीप अगोदरच्या 2 चेंडूंवर खऱ्या अर्थाने 2 गडी बाद केलेले आहेत. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर तकदीर याला बाद केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर वैभव माळी सारख्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश माळी आलेले आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता. माळी आणि माळी ब्रदर्स इथे मात्र एकविरा मारकोळी संघाकडून खेळताना आपण पाहत आहोत. अजूनही खेळपट्टीवर खऱ्या अर्थाने तग धरून उभे आहेत यशपाळ माळी आणि त्यांच्या साथीने खऱ्या अर्थाने आता नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश माळी आलेले आपण पाहू शकता. अलीकडेच ICCचे काही खऱ्या अर्थाने नियम बदललेले आपण पाहतो. झेल उडाल्यानंतर खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज जरी स्ट्रायकिंग एंडला आला तर नवीन येणारा फलंदाज स्ट्रायकिंगकडे असावा का अशा पद्धतीचा विचार प्रवाह सुरू होता आणि त्यातून काहीतरी नियम समोर आलेले आहेत. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने इथे मात्र हाताळला गेला आहे आणि हॅट्रिकची जी संधी होती ती खऱ्या अर्थाने आता या गोलंदाजापासून दूर. हॅलो हॅलो चेक. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. धावपलकावर एकूण धावा आहेत 41-41. हॅलो नक्कीच या ठिकाणी तिरुपती बालाजी ग्रुपचे मेंबर्स सन्माननीय मधुकर पाटील, भानुदास पाटील, सुदाम काका पाटील तसेच सुधाकर पाटील हे 4 मेंबर्स VIP डाईसकडे येत आहेत. वेलकम सर. आपलं सरपंच महेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. काही मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने या व्यासपीठाकडे मार्गस्थ होत आहेत आणि ज्यांचा नामवल्य खऱ्या अर्थाने या अगोदर उपेश सरांनी केलेले आहे. तिरुपती बालाजी ग्रुप अशा पद्धतीने या ग्रुपचे सन्माननीय मेंबर्स या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी संध्याकाळच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये आलेले आहेत. या सर्व मान्यवरांचं साहिश ग्रुप खारबाव आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषक 2022च्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असणारा खऱ्या अर्थाने फलंदाज आपण पाहिले. आतापर्यंत 4 षटकार आलेत, 1 चौकार या संपूर्ण इनिंग मध्ये आलाय. 41 धावा धावपलकावर. कुलदीप तयार. यशपाळसाठी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या फार बाहेर आहे. पंच स्टान्स त्यांचा चेंज करतायत. दोन्ही हात समांतर करतात. खऱ्या अर्थाने इथे मात्र हा चेंडू एक अवांतर धाव या धावपलकावर जोडून जाईल. धावपलक एकने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल. धावपलकावर एकूण धावा आहेत 42. आत्ता खऱ्या अर्थाने निश्चितच एकविरा मानकोळी संघ कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण 4 चेंडू येणं अजून शेष आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 42-42 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहे. या 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी असेल. चेंडू रिलीजच केल्याने खऱ्या अर्थाने निश्चितच फलंदाजाचा पवित्रा पाहण्याची इथे मात्र कुठेतरी उत्कंठा होती या गोलंदाजाला. अंतिमतः स्वतःला सावरलाय, आवरलाय. पुन्हा एकदा नवीन सुरुवात या गोलंदाजाने करण्याची इच्छा मात्र व्यक्त केली आहे आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्यासाठी तो तयार होतोय. ज्या वेळेस नवीन सुरुवात असते त्या वेळेस नवीन अपेक्षा असतात, नवीन आकांक्षा असतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागते. गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये फ्लाईट दिली होती आणि डिसिव्हिंग बाय दी फ्लाईट अशा पद्धतीची एक टर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने तीच वापरत असताना चेंडू पडल्यानंतर बघा बाहेरच्या अंगाला किती वळला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुलदीप नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत
दोन ज्या धावा आलेल्या आहेत त्या वाईडच्या रूपाने आलेल्या आहेत. या अगोदर 2 फलंदाज बाद केले होते, म्हणजे या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू राहीत झाला. पंचांनी पुन्हा एकदा त्यांचा स्टान्स चेंज केला. उजव्या यष्टीच्या फारच बाहेर हा चेंडू पिच केला गेलेला आहे. या षटकामध्ये जितक्या धावा आलेल्या आहेत त्या सर्व धावा खऱ्या अर्थाने वाईडच्या रूपाने आलेल्या आहेत. या षटकातील तिसरा वाईड मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने फेकतोय कुलदीप नावाचा हा गोलंदाज. धावफलक आपण पाहिलं तर ते 43 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि या षटकातील मला असं वाटतं 3 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. या 3 चेंडूंमध्ये एका चेंडूवर मोठा फटका जर आला तर हे जे धावफलक आहे ते चांगल्या पद्धतीने सजलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅकड्रॉ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओपन पेस ऑफ द बॅटने हा चेंडू खऱ्या अर्थाने समोर खेळून काढलेला होता यशपाळ मालियाने. 2 धावा घेण्याची संधी होती, त्या 2 धावा या धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक आहे 45. हे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थाने तो मोठा फटका या सामन्याच्या निकालावर कुठेतरी दुसऱ्या सत्रामध्ये परिणामकारक ठरू शकतो. आणि या 2 चेंडूंमध्ये जर फलंदाजाला खऱ्या अर्थाने शांत ठेवता आलं तर दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने धावफलक आपण पाहिलं तर ते 50च्या आतमध्ये चेस करण्याची संधी ती मात्र निश्चितच मिळेल ती गावदेवी वेळे या संघाला. गोलंदाजी फार चांगली राहिली खऱ्या अर्थाने दुसऱ्या आणि आतापर्यंत 4थ्या षटकामध्ये. पोझिशन बनवली होती, उजव्या यष्टीच्या बाहेर गेले होते. फोर्सिबल स्ट्रोक, षटकार. त्याच गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने आपण थांबलो होतो की जो सीमारेषेच्या बाहेरचा प्रेक्षक आहे तो प्रेक्षक खऱ्या अर्थाने हा झेल घेईल का, परंतु त्याने सुद्धा हा झेल खऱ्या अर्थाने सोडला. 6 धावा धावफलकावर अतिशय महत्वाच्या जोडल्या जातील. धावफलक आपण पाहिलं तर 51. यानंतरचा सामना आपण मित्रांनो निश्चितच पाहणार आहोत. वडूनवगर वर्सेस वाघबीड. दोन्ही संघाच्या संघाने विनंती, तयार राहा. शेवटचा चेंडू गती परिवर्तन, एसटी वाकवली. त्रिफळाचीत, फलंदाज बाद. व्हॉट ए ग्रेट फिनिश बाय द बॉलर. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आपण खऱ्या अर्थाने पाहिले. या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने जर फलंदाजीचा विचार केला तर मिश्र फलंदाजी आहे, म्हणजे फार आक्रमक फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि फार निश्चितच डिफेन्सिव्ह फलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, शांत फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली नाही. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 13.00 ची धावगती या दुसऱ्या सत्रामध्ये कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने गावदेवी वेहेळे या संघाला. दुसरं षटक काय हाताळलं होतं बॉबी नावाच्या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं 4थं षटक सुद्धा फार अप्रतिम रीतीने ते मात्र हाताळलंय कुलदीप नावाच्या गोलंदाजाने. 3 गडी या षटकामध्ये बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. निश्चितच जाऊया यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. येस, इट्स ओव्हर टू VIP डायस. दरम्यान या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होत आहे. पहिली नाणेफेकी होईल. हॅलो अजय घरत सर, आपणास विनंती, आपण चला नाणेफेकीसाठी करा. मी पाहुणे आमच्या खारबाव गावचे पहिले तंटामुक्त अध्यक्ष तसेच तिरुपती बालाजी ग्रुपचे मेंबर्स सुदाम काका आपणास विनंती करतोय. तसेच सुधाकर पाटील सरांना सुद्धा विनंती करतोय. मधुकर पाटील सरांना सुद्धा विनंती करतोय. तसेच भानुदास पाटील आपल्या चौघांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. साईश ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 मध्ये आम्ही टॉस बॉक्समध्ये आहोत आणि टॉस बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकाल मागे जे चित्र आहेत
फायनल्स ज्या खारबाव संघाने जिंकलेल्या आहेत, साईश ग्रुप खारबाव, साईश स्पोर्ट्स खारबाव संघानं अप्रतिम कामगिरी त्यांची या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गतवर्षी देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि आता त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा आपण सारेजण एन्जॉय करत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. टॉसची वेळ झालेली आहे. आईदेवी वडुनवगर आणि वाघबिल या दोन संघादरम्यानची ही लढत आहे. आमच्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो टॉस बॉक्समध्ये. टॉस पाहू शकाल तुम्ही, सरपंच चषक, सरपंच साहेब आणि दुसऱ्या बाजूला आहेत साईश स्पोर्ट्स. साईश स्पोर्ट्स किंवा सरपंच साहेब असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. वाघबिल टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. सरपंच साहेब असा कॉल होता, परंतु साई स्पोर्ट्स आलेला आहे. वडुनवगर टीमनं टॉस जिंकला. आम्ही सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करीत आहोत. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. थँक्यू सो मच. कॅप्टन्स आपण बसून घ्या. वाघबिल टीमचे कॅप्टन आपण देखील या. वडुनवगर संघाने टॉस जिंकलाय. काय नाही फिल्डिंग करू. या ठिकाणी आल्यानंतर कसं फील केलं तुम्ही? कसं वाटतं आयोजन साईश ग्रुपचं? खूप सुंदर आयोजन नियोजन आहे आणि महेंद्र दादा बोलला म्हणजे आयोजन भारीच असणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. भारी आयोजन आहे, भारी खेळ देखील सादर करावा लागणार आहे. समोर भव्य 11 वाघबिल आहे, तर त्या टीमला किती स्कोरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं एक काही टार्गेट नाही आहे, पण कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. काय वाटतं ह्या हंगामामध्ये वडुनवगर कामगिरी चांगली झालेली आहे का? नॉट गुड अँड नॉट बॅड. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल या सामन्यासाठी. वाघबिल टीम, तुम्ही काय सांगाल या आयोजनाबद्दल? डे नाईट स्पर्धा आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल दादांचा हार्दिक आभार. काय वाटतं भिवंडीमध्ये खेळत असताना काय काय गोष्टी आहेत ज्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे? आता लक्ष ते सर्व खेळाडू चांगले खेळतात, आम्हाला 100% द्यायला लागतील. म्हणजे चांगली टुर्नामेंट आहे, त्याच्यासाठी चांगलं खेळायला लागेल. तुमचा सामना जेव्हा सुरू होईल, मला वाटतं फ्लडलाईट्स ऑन होतील, तर अंडर फ्लडलाईट्स खेळत असताना किती स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? 60 पर्यंत. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तर टॉसमधून मित्रांनो समाचार असा आहे की आईदेवी वडुनवगर संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळतोय आणि त्या ठिकाणी समालोचनासाठी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक प्रसादजी परब. थँक्यू सो मच अजय घरत. चालू असलेला सामना तुम्ही पाहतात. मैदानावर माणकुली विरुद्ध वेहळे, त्याच्यावर आपण बघितलं की ब्राह्मणदेव वाटाळे आणि वर्सेस वाशिरीमध्ये आपण सामना पाहिला आणि ब्राह्मणदेव वाटाळे संघाने सामना जिंकला. तिथे थोडीशी एकतर्फी लढत पाहायला मिळाली. चालू असलेली लढत तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी वेहले या संघासमोर लक्ष ठेवले ते 52 धावांचं 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि सरासरी प्रतिषटकामागे ठेवायची 13.00 आणि ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड आघाडीला येतात डावाला सुरुवात करण्यासाठी. केतन आणि केतनच्या सोबत कुलदीप. ऑल द बेस्ट. आणि गोलंदाजी मार्कवर आय थिंक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पहिले षटक घेऊन वैभव माळी. ऑल द बेस्ट. राऊंड विकेट ऑन साइड. अप्रतिम टायमिंग. पॅरल स्ट्रोक आहे, जास्त उंची नाहीये. सीमारेषेबाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा चौकार. केतनने खातं उघडलं चौकाराने. खूप चांगलं एक्झिक्युशन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेबाहेर 4 धाब्यांसाठी. चौकाराने खातं उघडले ते फलंदाज केतनने ऑन स्ट्राईक. केतनच्या सोबत कुलदीप आलाय आघाडीला. 54 धावसंख्येचा पाठला करायचा प्रतिषटकामागे 13 धावांची सरासरी राखायची आहे आणि खूप चांगलं तुम्हाला क्लिअर टेलिकास्ट पाहायला मिळते. एखादा तुम्ही पाहता सब्जेक्ट जर कॅच करायचं असेल, बाकीचा सब्जेक्ट किंवा बॅकग्राऊंडला ब्लर पाहायला मिळते. ही खासियत आहे प्रिन्स मूवीची. खरं तर माझा पहिला अनुभव आहे प्रिन्स मूवीवर काम करण्याचा आणि एवढी वर्ष मी ज्या गोष्टी ऐकत होतो किंवा पाहत होतो तेव्हा त्या प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. 23 चेंडू 48 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बॉल. यशच्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. पुढच्या चेंडूवर चोख उत्तर दिलंय. क्विक रिप्लाय ऑन सेकंड बॉल आणि फलंदाज बाद. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. इनस्विंग होत असताना इथे पूर्णपणे डॉमिनेट केले ते केतनला. पाहू शकता तुम्ही चेंडू कशा प्रकारे आतमध्ये आला.
आणि बॅटची आतली कड प्लेड ऑन झालाय फलंदाज, बॅटची आतली कड घेऊन चेंडू निश्चितच जातोय तो यष्टीवर आणि पहिलाच धक्का लागतोय तो गावदेवी वेहेले या संघाला आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय तो केतनच्या स्वरूपामध्ये. 52 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आणि त्यापैकी तुम्ही पाहताय चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उत्तर दिले ते गोलंदाजाने. बघा सूचना अशी आम्हाला मिळाली, हा आमचा समालोचन कक्ष कॉमेंट्री बॉक्स आहे आमचा, थँक्यू सो मच प्रिन्स मूवी. बघा सूचना आमच्याकडे अशी आली की बॅटिंग करत असताना फ्लड लाईटचा तास होऊ शकतो, त्यामुळे बॅट्समननी अशी सूचना केली किंवा अशी रिक्वेस्ट केली आहे की ही इनिंग होईपर्यंत फ्लड लाईट चालू करू नका. भले आम्हाला ब्लॅक लाईटचा चालू करायचे, येस येस चालू कर. जर बॅटिंग करणारे सिंघाने अपील जर केलं आमच्याकडे तर आम्ही निश्चित फ्लड लाईट ऑन करू. नको, नकार दिलेला आहे. येस बॅट्समन तेच सांगतात की आम्हाला गरज नाही, सध्या आम्हाला चेंडू साईड होतोय. धावसंख्या दाफलकर 4. आयोजकांनी मुभा दिली होती फलंदाजांना की तुम्हाला हवं असेल तर निश्चित आपण फ्लडलाईट ऑन करू, पण बॅट्समननी सांगितलं आहे की सध्या तरी आम्हाला गरज नाही आहे. 4 धावा दाफलकावर गावदेवी वेले संघ जो सध्या मागच्या काही सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, जबरदस्त कॉन्फिडन्स पाहायला मिळतो या संघाचा खेळत असताना, बॅटिंग असो बॉलिंग असो. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतो आले फलंदाजीला विजेंद्र. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पाटला केला, चेस केला, अवे फ्रॉम द बॉडी, वाईट डिलिव्हरी. इनवाईट करतात ऑफस्टमच्या बाहेर. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू, वाईट डिलिव्हरी. धावसंख्या दाफलकर 5. गोलंदाजी मार्कवर वैभव, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय बॅट्समन समोर. हो स्वीप करायचा प्रयत्न, लेडिंग आहे, चेंडू हवेमध्ये षटक मागे जातोय आणि काय जजमेंट आहे बघा. फ्लेक्झिबल क्रिकेटर सर्कलच्या बाहेर येतोय आणि अप्रतिम जजमेंट पाहायला मिळते, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. हितेश खंडे मात्र जबरदस्त जजमेंट दाखवली स्टम्पच्या मागे आणि दुसरा धक्का लागला आहे तो मैदानावर गावदेवी वेहेले या संघाला. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली मैदानावर एकविरा माणकोली संघाच्या माध्यमातून. फलंदाज जरी मैदानावर 6 बाद झालेत, 6 गडी बाद झाल्यानंतर निश्चितच आपण धावसंख्या चांगली पाहिली. 50च्या पलीकडे धावा कुठल्या या संघाने, धावा कुठल्या त्या 51. दरम्यान ह्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार मी गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पहिला सत्कार ह्या ठिकाणी सुधाकरजी पाटील सरांचा करायचा आहे. खारबाव गावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे सुधाकर पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार मी गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तसेच गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुदाम काका पाटील यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करायचा आहे, जे खारबाव गावचे पहिले तंटामुक्त अध्यक्ष तसेच तांडेल मंडल अध्यक्ष सुदाम काका पाटील यांचा सन्मान आणि सत्कार. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. 2 विकेट्स पाहायला मिळते त्या षटकामध्ये वैभव कडून. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. कीपर स्टार्ट घेतला होता यशपाल माळीने, थोडासा स्किट होते, खाली पडतोय, पण थोडासा कठीण होता झेल, थोडासा लांब होता हा झेल. 2 गडी बाद झालेत. गावदेवी वेले संघ स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते. 13 धावांची सरासरी प्रतिष्ठामागे ठेवायची आहे, पण धावा माफक अंकित झाले. धावफलकावर 1 वाईड, 1 चौकार आणि 1 सिंगल. एकूण धावसंख्या 6 धावा. मनोहर पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात त्या गावदेवी वेले या संघाला आणि त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांना सुद्धा अप्रतिम आयोजनाबद्दल. सिक्स लॉस ऑफ 2. पहिलं षटक खूपच इकॉनॉमिकल राहिलंय. अजूनही तुम्ही आता या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे ती गोलंदाज वैभव माळीची. स्ट्राईक एंडला बॅटिंगला तुम्ही आता कुलदीप आलाय, आघाडीचा फलंदाज. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय.
अंधार पडलाय, थोडासा काळोख आहे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, पण तरी सुद्धा बॅट्समननी मात्र सांगितलं की आम्ही बॅटिंग करू शकतो. फुल टॉस आहे, बॅक टू द बॉल ऑन साईडला प्लेस केला, मिडॉल क्षेत्ररक्षक आहे, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, लॉट्स ऑफ ॲक्शन पाहायला मिळत आहेत. चेंडू ताबडतोब फेक केला गोलंदाजाकडे, पण बॅट्समन सुद्धा ताबडतोब क्रीजच्या आतमध्ये पाय आतमध्ये खेचून आणतायत स्वतःचा. डॉट डिलिव्हरी, दबाव टाकलाय गोलंदाजने पहिल्या षटकामध्ये वैभव माळीने. इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय, आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद केलेत. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम वैभव. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय, कोण घेणार हा कॅच. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक तिथे जज करत होता आणि बघितलं की हितेशने मात्र खूप चांगला प्रयत्न केला, स्वतः कॉन्फिडन्स दाखवला, चेंडूच्या खाली तो आला, पण झेल मिस होतोय, झेल सुटतोय, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये आणि हातात चेंडू खाली पडतोय आणि जीवदान मिळते ते फलंदाज कुलदीपला. 2 धाव कंप्लीट करतो या चेंडूवर, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एका षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या एकूण अंकित झाली धावफलकावर, ती 9 धावा. दरम्यान ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सत्काराकडे जातोय. मी गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मधुकर पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे, जे तिरुपती बालाजी ग्रुपचे मेंबर्स आहेत. 8 धावा, 8. लाईट्स येस, लाईट्स ऑन करायला सांगितलंय बॅट्समनने. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय सुधाकर मधुकरजी पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित होतात. तसेच गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भानुदासजी पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हे सुद्धा तिरुपती बालाजी ग्रुपचे मेंबर्स आहेत. ओव्हर टू कम बॉक्स. एक पारितोषिक येते भाती पाटील यांच्याकडून. सलग 3 षटकारांसाठी बॉबीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1000 रुपीज फॉर बॅक टू बॅक 3 सिक्सेस फॉर बॉबी फ्रॉम भाती पाटील. एका षटकाकडे धावसंख्या 8, सरासरीमध्ये थोडासा मागे पडलाय. याचं कारण 2 गडी गमावलेत गावदेवी वेहेले या संघाने. 52 धावसंख्येचा पाठला किती करत असताना जे मात्र प्रति षटकामागे 13ची सरासरी राखायची होती, त्यापैकी अंकित झाले ते फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनीत माळी. आता मात्र 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. 14.66 ची गती राखायची प्रति षटकामागे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक बॉबी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये आणि कॉड बिहाइंड. पंचांकडे अपील अजूनही करतायत बॅट्समन. बघूया बॅट्समनच्या अगेन्स्ट, आणि पंचांनी सांगितलंय की फलंदाज इथे नाबाद आहे. बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये बसून विनीत अजूनही पंचांकडे इथे मात्र एक लक्ष देऊन बघतोय, पण पंचांनी सांगितलं की फलंदाज ऑलरेडी बाद आहे, कुठल्याही प्रकारची अपीलची गरज नाही. येस, गुड डिसिजन. बघा तुम्ही पाहतात चेंडू जिथे मात्र ग्लोव्ज असतात त्या ग्लोव्जच्या ठिकाणी चेंडू ब्रश होतो हाताच्या मुठीजवळ, तिथमध्ये चेंडू मात्र ब्रश होऊन मागे निघून गेला आणि मैदानावर लागला तो 3रा धक्का गावदेवी वेहेले या संघाला. तिसरा धक्का लागलाय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना. 52 धावा करायच्या प्रति षटकामागे. एकविरा माणकुली संघाने जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. आपण कॉम्बिनेशन बघूया पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगचं. यामध्ये विनीत माळी 2 षटकार, 2 डबल 1 सिंगल, 16 धावा 6 चेंडूमध्ये. यशवल माळी 9 चेंडूत 18 धावांचं योगदान. वैभव माळी इम्पॅक्ट टाकू शकला नाही, लवकर बाद झाला. त्यानंतर दीपेश माळी तंबूत परतला, एक मोठी विकेट मिळाली, पण तकदीर माळीने एक षटकाराच्या मदतीने 3 चेंडूत 7 धावांचं योगदान दिलं. आणि अशा प्रकारे या संघाने धावा कुठल्या मैदानावर त्या एकूण 51 धावा 4 षटकामध्ये. आणि त्याचबरोबर
मला असं सांगतायत आमचे अल्पेश गायकवाड की 48 धावाच अंकित झाल्या होत्या. 3 धावा आपण पेनल्टीच्या ॲड केल्या कारण समोरचा संघ गावदेवी वेले संघ वेळेवर उपस्थित झाला नाही. त्यामुळे या 3 धावांची पेनल्टी आपण एकविरा मांडकोली संघाच्या खात्यामध्ये आपण ॲड केली. धावसंख्या 51 झाली आणि 52 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते गावदेवी वेले या संघासमोर. पहिल्या षटकातच खूप चांगली वापसी, जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या षटकात आपण बघतोय विकेट मिळाली आहे ती गोलंदाज विनीतला. नेक्स्ट बॉल विनीत हाय बँड कडून. शॉर्ट पिच होता, चेंडू हवेमध्ये. विनीत स्वतः चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय पण कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तकदीर कुठली चूक करत नाहीये. बॅक टू बॅक विकेट, 1 मोर डाऊन. अजून एक धक्का मैदानावर. चौथा फलंदाज बाद होतोय तो गावदेवी वेहेले या संघाचा. ओपनिंग बॅट्समन कुलदीप ऑल्सो बॅक टू द पवेलियन. काय फिंगर रोल केले होते. गुड लेंथवर चेंडू टाकायचा होता पण चेंडू थोडासा पुढे पडतोय आणि बॅट्समनचा अंदाज चुकतोय. बरोबर सिले मिड ऑफ रिझनमध्ये मात्र एक अप्रतिम झेल टिपत असणार तकदीर माळी. चौथा धक्का दिलाय. ओपनिंग बॅट्समन तंबूत परतलाय तो म्हणजेच कुलदीप. आघाडीचे 4ही फलंदाज तंबूत परतलेत. आपण बघतोय मैदानावर केतन आतापर्यंत 1 चौकार, 2 चेंडू 4 धावा. कुलदीप 3 चेंडू हाताळले त्यामध्ये त्यांनी 2च धावा अंकित केल्या. त्यानंतर विजेंद्र इम्पॅक्ट दाखवू शकणार नाही, एका चेंडूत तो बाद झाला. त्यानंतर बॉबी 2 चेंडू हाताळले, तो सुद्धा तंबूत परतला. निलेशवर जबाबदारी आणि निलेश सोबत आता मात्र मैदानावर येतोय 5व्या नाही तर 6व्या क्रमांकावर बॅटिंगला अनिकेत. दोन्ही फलंदाज नौकेत. दोन्ही फलंदाजांना आपल्या स्वतःचं अजून खातं उघडायचं आहे. धावा खूप दूर आहेत आतापर्यंत मैदानावर आपण बघतोय. 8 धावा अंकित झाल्यात. 44 धावांची अजूनही गरज आहे आणि एक डॉट चेंडू किंवा एक चेंडूवर जो विकेट जाते त्याच्यामुळे दबाव तुम्हाला पाहायला मिळतो तो गावदेवी वेले या संघावर. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. 8 धावा 4 गडी बाद. हॅट्रिक बॉल होता, आउटसाईडला प्लेस केलाय. बॉटम हँडचा सुरेख वापर लेग ग्लान्स करत असताना मिळेल ती 1च धाव. लेग बाय स्वरूपात तुम्ही पाहतात पंच इथे सिग्नल करतायत. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर 9. इट इज लेग बाईस. स्वर्गगा मंडप डेकोरेशन्स अँड साऊंड सर्व्हिस, रुपेश मडवी, प्रमोद मडवी त्यांची पूर्ण टीम सातत्याने कार्यरत आहे. खूप चांगलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमच्या आवाजाची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतंय. धावसंख्या 9 धावा. ओ अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. खूप काही प्रश्न विचारून गेले हा चेंडू म्हणजे स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेतला. कोमल ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहतात खूप चांगले स्टँड्स इथे मात्र सजवण्यात आलेले आहे. नेक्स्ट बॉल फ्रॉम विनीत, अपकमिंग टॅलेंट फ्रॉम एकविरा मांडकोली. स्लाइस केलाय, गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय. गदी म्हणून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या चेंडूवर आले तो चौकार. बघा तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे हा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज घेतली, गलीमधून चेंडू निघून गेला डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि मैदानावर मिळतो तो चौकार अनिकेतला. धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदाच एकूण अंकित झाली धावफलकावरती आपण बघतोय 13 धावा. ही सरासरी पहिल्या प्रति षटकामागे हवी होती, ती मात्र आता मात्र मिळते ती मैदानावर दुसऱ्या षटकामध्ये. अजून या षटकातले चेंडू आपण बघूया. मला सध्या अल्पेश शिल्लक आहे तो 1. नेक्स्ट बॉल फ्रॉम विनीत. ओव्हर पिच होता, आउटसाइड एज अँड कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का लागलाय गावदेवी वेहेले या संघाला. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जातोय सन्मानाकडे. या ठिकाणी CSK स्पोर्ट्सचे सर्व मालक फैजान भाई यांचा सन्मान आणि सत्कार. मी गीतेश पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फैजान मेमन यांचा सन्मान आणि सत्कार. खरोखरच एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत आणि हर्षद होंडो यांचे बंधू, त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय TV स्क्रीनवरती. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित होत आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच उपेश चौधरी.
खूप चांगली भूमिका ते पार पाडतायत. सर्व आमच्या पाहुण्यांचा सन्मान स्वागत ही जबाबदारी पार पडत असताना फक्त उपेश नाही तर निश्चितच भरत वटारी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. समीर तांगडी सुद्धा मी तेवढंच कौतुक करेन. खूप चांगलं व्यवस्था प्रकाश योजना पाहायला मिळते आणि एवढं जबरदस्त लाईट्स पाहायला मिळते विकेटवरती. विकेटवरची लाईट आपण जर बघितली तर त्या विकेटवरची लाईट अक्षरशः कॉमेंट बॉक्समध्ये त्यामध्ये परावर्तित होते आणि ती विकेट बघा किती चमकते. हे तुम्ही पाहतात व्यासपीठावर सर्व आमचे अतिथीगण पाहुणे त्यांना कव्हर केलं जाते प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, त्यांच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आणि हे स्वतः या स्पर्धेचे प्रमुख करता धरता स्पर्धेचे प्रमुख आयोजक महेंद्र शेठ पाटील. त्यांचा वाढदिवस आहे उद्या. मला असं वाटतं आज रात्री 12 वाजल्यापासूनच धूमधडाक्यात ते सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल, ते उद्या स्पर्धा संपेपर्यंत. याच्यात मात्र शंका नाही. साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा तेवढाच आनंद पाहायला मिळते, समाधान पाहायला मिळते. एक चांगली क्रिकेट स्पर्धा इथे कव्हर होते. गोलंदाजी मार्गावर चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. गोलंदाज सज्ज होत आहेत. हितेश केणी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हाताच्या मागून चेंडू टाकला होता. व्हेरी गुड डिलिव्हरी. रिलीज पॉइंट किती सुंदर आणि मनमोहक आहे बघा. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फिंगर रोल करतोय, नॅशनल लेग ब्रेक. क्या बात आहे. एक छोटेखानी खेळाडू, कमी वयाचा आणि कमी अनुभवाचा खेळाडू, ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या एका षटकामध्ये. तो गोलंदाजी मार्कवर. सुभाष ठाकरेच्या अगेन्स्ट हितेश केणी. वॉटर डिलिव्हरी, 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट, जखडून ठेवल्या पूर्णपणे बॅट्समनला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करतोय. पूर्णपणे फर्स्ट्रेट झाला होता बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दीपेश कुठली चूक करत नाहीये आणि हितेशला मिळते ती पहिली विकेट. 6वा फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला. योग्य वेळेवर तिसऱ्या षटकामध्ये हितेशला इन्व्हाइट केलंय आणि काय चेंडू टाकलेत, काय गोलंदाजी केली आहे. जखडून ठेवलं होतं बॅट्समन. पूर्णपणे फर्स्ट्रेट झाला होता की आता मात्र मोठा फटका मारायचाच आहे या अशा खेळाडूंना, की जे आता मात्र अपकमिंग टॅलेंट आहे. त्या मात्र जर आपण जर त्यांच्या अगेन्स्ट जर बॅटिंग केली नाही तर त्यांचा भाव चढेल आणि जणू काय तो फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे मात्र फलंदाज बाद झाला आणि 6वा धक्का लागला मैदानावर. अर्धा डझन फलंदाज बाद होत आहे. ते गावदेवी वेले या संघाचे. 1983च्या वर्ल्ड कपमधला कपिल देव निखंज असो किंवा सांगेम प्रीमियर लीग मधला कृष्णा सातपुते, अशा मात्र खेळाडूची गरज आहे ती गावदेवी वेले संघाला, जो मात्र पराभवाचं मात्र निश्चित सावध डोळ्यासमोर आहे. त्याच्यातनं बाहेर काढणारा खेळाडू पाहिजे. चांगला चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, अपकमिंग टॅलेंट. येणारा काळ, येणारं भविष्य एकविरा माणकुलीच्या माध्यमातून भिवंडी संघाला किंवा भिवंडी या जिल्ह्याला तो निश्चित आपल्या क्रिकेट पटलावर हा घेऊन येणारा खेळाडू आहे. भिवंडी तालुका, जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूकडून. नन्ना जादूगर. चेंडू हवेमध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. इथे थोडीशी मिसफील्ड फ्लाइंग स्लिपमध्ये. एक धाव कंप्लीट झाली फक्त. कॉन्फिडन्स लेवल थोडासा खाली आहे तो म्हणजेच गावदेवी वेले संघाचा, कारण 6 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. आपण जर बघितलं तर अल्पेश मला सांगतायत एकूण धावसंख्या जी अंकित झाली ती फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर. 14 लॉस ऑफ 6. निर्णायक चेंडू या षटकातला. हवेमध्ये चेंडू, क्षेत्रशक्ती ते जज करते. थोडेसे मात्र मागे थांबले होते. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा आणि खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय. चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला. वॉटर बॉलिंग फिगर फ्रॉम हितेश केणी. 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट, 1 सिंगल आणि 1 चौकार. आतापर्यंत खर्च केला ते फक्त आणि फक्त 5 धावा. पाकिस्तानचा सोहेल तन्वीर, जो एक वेगवान गोलंदाज आहे, तो मात्र त्याचा रनअप मोठा आहे. पण इथे आपण बघतोय की हितेश केणीकडे रनअप छोटा आहे, तो पण उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आणि सरप्राईज पॅकेज फॉर गावदेवी वेले. वॉटर बॉलिंग, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. येणारा काळ या भिवंडी तालुक्याला एक नवीन चेहरा मिळणार याच्यात मात्र शंका नाही. आणि याचा पूर्णपणे श्रेय देईन मी यशपालला.
त्याचबरोबर दीपेशला, त्याचबरोबर तकदीरला, की चांगले खेळाडू ते पॉलिश करतायत आणि त्यांना संधीसुद्धा देत आहेत. व्हेरी गुड डिसिजन. गोलंदाजी मार्कवर या संघाचा अत्यंत अनुभवी खेळाडू यशपाल माळी. समीकरण खूप लांब गेले, खूप अवघड आहे. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 6 बॉल अँड 34 टू विन. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे डॉमिनेट करणारा चेंडू. गोलंदाजाला आता माहिती आहे की आता प्रत्येक चेंडूवर मोठा फटकाच मारणार आणि त्या उद्देशाने मात्र हा चेंडू इथे मात्र कमी गतीचा हाताळला आणि पूर्णपणे डॉमिनेट करून गेले हा चेंडू. म्हणजेच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला साजन पाटीलला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, मोठा फटका मारण्याचं स्वप्न होतं पण लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून जातोय. 7वा धक्का, 7वा फलंदाज बाद होतोय तो गावदेवी वेले या संघाचा कॉर्ड बँडच्या स्वरूपामध्ये. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. बघा आज जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्या सर्व संघांना एक नम्र विनंती आहे की आपण अजिबात वेळ न घालवता प्रत्येक सामना वेळेवर कव्हर करावा आणि खास करून पुढचा सामना जो होणार आहे त्यामुळे सुद्धा मी सूचना देत आहोत. आईदेवी वडूनवगर वर्सेस वाघबीळ नाणेफेक जिंकली ती वडूनवगर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या या षटकानंतर आणि लगेचच बॅट्समन सुद्धा पाठवायचे ते वाघबीळ संघाने, कारण आजचं शेड्यूल आमचं जवळजवळ 14 ते 15 मॅचचं आहे. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. न्यू बॅट्समन इन ॲट स्ट्राईक अल्पेश. 7 डाऊन ऑन जस्ट 18 ओनली. 18 धावांवर तब्बल 7 गडी बाद. गावदेवी वेले संघ बॅकफुटला पूर्णपणे. पुन्हा स्लोअर वन चेंडू पण जबरदस्त पिकअप, ताकद भरपूर झोकली या फटक्यामध्ये आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर स्लॉक स्वीपचा फटका, षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. पराभवाचं अंतर थोडंसं कमी होईल याच्यात मात्र शंकाने. धावसंख्या 24. अजून करत त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या. हो चांगला चेंडू, थोडासा खाली राहतोय. एसटीवर जाऊन चेंडू आदळतोय. बॅट्समन स्ट्राईक एंडला आलाय पण इथे मात्र स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे ही धाव घेण्यासाठी आणि इथे मात्र तकदीरला, इथे मात्र यशपालला सुद्धा मात्र इंटरेस्ट नाही आहे त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी, कारण वेळ सुद्धा भरपूर जाईल त्याच्यामध्ये. यशपालला ते माहिती आहे जेणेकरून लवकरात लवकर सामना आपण फिनिश करू. डॉट डिलिव्हरी. स्ट्राईक एंडला बॅट्समन अल्पेश. हो लेग ग्लान्स करायचा होता, पायाच्या मागून एसटी वाकवली आहे, फलंदाज बाद होईल. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते ती यशपाल माळीची. अनुभवी खेळाडू आहे आणि फलंदाज बाद. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. फर्स्ट पॅड अँड देन स्टिक. हो ब्युटिफुल ब्युटिफुल कव्हरेज. किती अँगल बघा पाहायला मिळतात. जवळजवळ 2 ते 3 अँगलने आम्हाला पाहायला मिळाले की कशा प्रकारे फलंदाज बाद झाला. समोरचा अँगल, त्यानंतर अजून एक आपण क्रॉस अँगल सुद्धा बघितला आणि खूप चांगला अल्ट्रा स्लो मोशनमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. फलंदाज इथे मात्र बाद होतोय तो क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. 8 विकेट डाऊन. गावदेवी वेहले या संघाची सध्याच्या घडीला आपण बघतोय की चर्चा भरपूर आहे. अशा संघाला मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय ते म्हणजेच एकविरा माणकोली संघाने. अनुभवी खेळाडू, सध्याचे करंट स्टार आणि अपकमिंग टॅलेंट असा एक जबरदस्त कॉम्बिनेशन या संघामध्ये आहे एकविरा मांडवली संघाच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, एक्सपेरिमेंट करतायत फलंदाज. षटक समाप्त होते. चौथं 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एकतर्फी लढत पाहायला मिळते. गोलंदाजीने मात्र जबरदस्त करामत केली या षटकामध्ये. 52 धावसंख्येने इथे मात्र डिफेंड करत असताना, संरक्षण करत असताना पहिलं षटक आपण बघितलं. गोलंदाज वैभव माळी 1 षटक, एकही निर्धाव नाही, 8 धावा, 2 विकेट. विनीत माळी 1 षटक, 4 धावा आणि 3 विकेट. हा इम्पॅक्ट होता या सामन्यामध्ये. त्यानंतर हितेश केणी 1 षटक. या खेळाडूने मात्र जबरदस्त इम्प्रेस केलंय. अपकमिंग टॅलेंट सर्वात कमी वयाचा खेळाडू या संघात पाहायला मिळतोय. हितेश केणी 1 षटक, 5 धावा, 1 विकेट आणि यशपाल माळी 1 षटक, 6 धावा आणि 2 विकेट. अप्रतिम कामगिरी सर्व संघाची. बॅटिंग, बॉलिंग